उमेदवारांच्या माघारीसाठी की 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? काय त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। हाती गेली पोथी गेलेली आहे। त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। मला असं वाटतं कदाचित हे 50 कोटी 150 कोटी 3000 कोटी 5000 कोटी भविष्यामध्ये RBIचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील। राज्यभरात महाविकास आघाडीनं अक्षरशः शरणागती पत्करल्याचं चित्र आहे। त्यामुळे राज्यात कुठे कुठे बिनविरोध निवडणूक झाली आहे, पाहूया। पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विक्रम काकडे, कोकणातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अनिकेत तटकरे, तर ठाणे पालघरमधून शिंदे सेनेच्या रवींद्र फाटकांची बिनविरोध निवड झाली आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत भाजपचे अरुण लाखानी, यवतमाळमधून शिंदे सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे। आतापर्यंत निवडणुका घराणेशाहीच्या आरोपांमुळे गाजत होत्या, मात्र आता निवडणुकांनाच फाटा देऊन थेट माघार घ्यायला लावून बिनविरोधचा पॅटर्न राज्यात गेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांपासून सुरू झालाय। निवडणुकांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा थेट विरोधी उमेदवारच खरेदी करून निकालापासून सुटका मिळवण्याचा नवा पायंडा पडत असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।